मित्रांनो, आम्ही आहोत श्रीपट सळगर्जनी तलाव त्यातली सुप्रसिद्ध एक नंबरची जोडी बाहुबली कमांडो विजेता जोडी. शेवटचा प्रसंग मालक व चर्चा करताना आणि अशा प्रकारे आजच्या पटाचा मानकरी बाहुबली कमांडो. आता पटाला सुरुवात झालेली आहे. खजरी गावातील शंकरपट धनंजय चव्हाण 24 भारत व सूर्यबान ठलाल मीडिया. आता पटाचे देश मधून सुद्धा या ठिकाणी जोड्या येतात आणि खूप लोक राहतात. मला वाटते या ठिकाणी जी अशी व्यवस्था आहे खजरी या ठिकाणी अशी व्यवस्था कुठंच नाही आहे. बसण्यासाठी एक दोन्ही बाजूला गॅलरी सारखी व्यवस्था आहे, तलावांची पहाड आहे, त्याच्यामुळे एकदम म्हणजे कुठे पटाचे समितीवाल्यांनी योग्य प्रकारे नियोजन करून कोणाला असुविधा झालेला नाही. भांडण तंटा एकदम सुरळीत शांततेत 3 दिवसीय पट खजरी येथील 24, 25, 26चा पट आता सुटण्याच्या तयारीत. बैलजोडी कातकर मालक टीम अशा प्रकारे खजरी पटाचं आयोजन. आता या प्रकारे बैलांचं जोडी आता आपण भेटणार आहोत खडकी बामणीची जोडी सुप्रसिद्ध. तर बघत असाल आपल्या चॅनलच्या मार्फत की ही जोडी प्रत्येक पटामध्ये 1 ते 5 मध्ये धावणारी जोडी. का नाव आपलं? माझे नाव आहे विकास तेजराम लोखंडे आणि बैल धावतात ऋषी लोखंडे बाहुबली कमांडो बामणी. बैलाचं नाव काय? याचं नाव आहे बाहुबली आणि त्याचं नाव आहे कमांडो. तर मला सांगा, मग तुम्ही बैल किती वर्ष झाले आता बैलांचा शौक आहे तुम्हाला? बैलांचा शौक आम्हाला पूर्वी वेळापासूनच आहे. माझे आजा आजोबा पंजोबा जे होतं ना सगळे त्यांच्यापासूनच शौक आहे, मुळातून शौक आहे आम्हाला. आताही शौक आहे. ज्या वर्षीपासून पट चालू झालं त्या वर्षीपासून आमच्याकडे 1 नंबरची बैल आहे. चिचगडला गेली जोडी? हा, चिचगडला 3 नंबर उचलला आम्ही. 3 नंबर उचलला. काय मिळाल? किती प्राइस? 51,000 प्राइस होता 3 नंबर. गावचे आमचे आनंद भाऊ चंद्रिकापुरे साहेब तसेच हे आयोजक जे आहेत पटाचे हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आणि हा असा भर उन्हामध्ये आपल्या विदर्भाचा पूर्व विदर्भाचा जो भाग आहे या ठिकाणी पटाचं आयोजन केलं जातं आणि हा पट नामांकित या ठिकाणी आलेले आहेत. सर, आपलं स्वागत. काय पटाविषयी काय? तर आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशामध्ये सांस्कृतिक जे खेळ आहेत त्याला खूप महत्व आहे. आणि पट हा एक मातीचा खेळ आहे, तो एक पारंपरिक खेळ आहे. त्याच्यामुळे आपले शेतकरी बांधव जे वर्षभर उन्हातानात काम करतात व्हावा आणि त्यांच्यासोबत जो त्यांचा बैल आहे आणि त्यांची एक त्याच्याप्रती प्रेम आहे ते व्यक्त करण्याकरता असे केले जाते. सामाजिक कार्यकर्ते आहात, तुम्हाला वाटत नाही बैल जोडी घ्यावी? काही संस्थापक बैल जोड्या घेतलेल्या आहेत, तुम्ही संस्थापक आहात. नाही, नक्कीच मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझी पण इच्छा आहे, पण व्यवसाय दुसरा असल्यामुळे त्यांची राखण करण्यास मी असमर्थ आहे. त्याच्यामुळे नक्कीच येणाऱ्या भविष्य काळात मी सुद्धा बैलजोडी घेईन. कसं गावामध्ये हा जो पटाचा शेवट होत आहे आणि इथली 1 नंबरची जोडी जी आहे ह्या 2 जोड्यांचा आज शेवटचा पूर्ण हे लोक बघत असाल. आपल्याला तळ्याची पाडवरती लोक आहेत, महिला भगिनी पुरुष हे सगळं आहेत. या ठिकाणी कॅमेरामॅनना सांगतो ते पूर्ण दाखवण्यात यावं. तर असा हा शेवटचा अंतिम या पटले आणि जिल्हा परिषद सदस्य आणि सळगर्जनी सभापती पंचायत समिती सभापती. सर, 3 दिवस झाले आले नाही, आज शेवटच्या घटकाला आले. काय म्हणाल? का शुभेच्छा द्याल जनतेला? या निमित्ताने एवढं सांगेन की विविध ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आलेले होते, त्यामुळे वेळेचा अभाव असल्यामुळे आज सर्व शेवटी या दिवशी मी हजेरी लावलेली आहे. त्या दिवशी खजरी या ठिकाणी शंकरपटाचं जे आयोजन झालं शेतकऱ्यांच्या माध्यमातून आणि सर्व परिसरातील जे आमचे जे पटाचे जे भाविक लोक आहेत यांच्या माध्यमातून सर्वांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतोय. 3 दिवसीय भव्य शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं. निश्चितच शेतकऱ्याचा उत्साहाचा म्हणजे जी स्पर्धा असते ती म्हणजे शंकरपट आणि मोठ्या उत्साहात या परिसरामध्ये हा 3 दिवसीय शंकरपट आजचा शेवटचा दिवस बक्षीस वितरणाची आणि अलोट अशी गर्दी आणि निश्चितच पट शौकीनांना या ठिकाणी फार मोठी गर्दी उसळलेली आहे. निश्चित पट शौकीनांना भरपूर शुभेच्छा देतो. बादल लेकरा मिळणार का खजरीचा पट झालेला आहे, का शुभेच्छा द्याल सर? सर, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पण सुद्धा खजरीवासियांनी चांगल्या पद्धतीने 3 दिवसीय पटाचे आयोजन केले होते आणि त्याच पद्धतीने आज
जो तिन्ही दिवस चांगल्या पद्धतीने साजरा केलेला आहे आणि तो उत्सव साजरा होत आहे. चांगली संख्येने प्रतिसाद लोक देत आहेत आणि आता म्हणजे आता ज्या एक ते आपण जे दिलेलं आहे बरोबर, तर पुढच्या वर्षी पट किती मदत कराल आता आपल्या सोयीनुसार कराल. तर आता विनंती काय कराल, पुढच्या वर्षी पट भरायला पाहिजे का नाही? भरल्या पाहिजे. काय नाव आपलं? मिथुन ब्राह्मणकर. आणि गावचे सरपंच, खजरीचे सरपंच गहाणेजी, का म्हणाल तर पटाचा लई मोठा कार्यक्रम केला आयोजन. खजरी गावामध्ये आज हा कोरोना काळानंतर मागच्या वर्षी पहिलं पट झालं, यावर्षी दुसऱ्या पटाचं आयोजन करण्यात आलं. यावर्षी एवढी उत्सुकता आहे पटाची. या आपल्या खजरी ग्रामपंचायतच्या गावामध्ये एवढं भव्य लोक गावात आणि आजूबाजूचे लोक इथे उपस्थित झाले आहेत आणि पटाचा आनंद घेत आहेत. म्हणून सगळं पटप्रेमींना मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि या पटा व्यवस्थित पार एवढे 2 शब्द बोलतो. सर्वांना या सर्वप्रथम या पटातर्फे सर्वांना हार्दिक स्वागत आणि रामनवमीच्या पर्वावर या ठिकाणी आम्ही भव्य मोठा या जंगी बैलांचा पट भरवलेला आणि या भरवणीच्या मागे आमचा एकच उद्देश असतो की शेतकरी वर्ग त्यांचे जे बैल आहेत त्या बैलांच्या कुठेतरी प्रतियोगितामध्ये नंबर येऊन आणि बकासूर सारख्या पटात आपल्या प्रोत्साहन मिळावं यासाठी आम्ही 80 ते 90 हजार लोकसंख्येनं या ठिकाणी पटप्रेमी आले आहेत. धन्यवाद. चंदूजी डोंगरवार, काय म्हणाल? पट पाहायला आले, आनंद होत आहे? पटाचा आनंद होत आहे आणि खजरी गावात लहानसा आहे आणि लहानशा गावामध्ये पहिल्या नंबरला 41,000 रुपये बक्षीस देऊन राहिले. म्हणजे हे मोठी मानाची गोष्ट आहे आणि फक्त सुखी हो आणि पुढच्या वाटचालीसाठी पुन्हा पट भरो अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. आमच्या गावाला 8, 9, 10 तारखेला पट आहे डोंगरगावला आणि त्या पटाला सर्व लोक या अशी माझी विनंती आहे. जेवणामध्ये काय राहील? जेवणामध्ये कोंबडा, बकरा, मटण, चिकन सर्व हे मंडपाच्या बैल असतात आमचे. तर या खजरी पटामध्ये 1 नंबर मध्ये हा 1 नंबर आहे. आमच्या 2-3 मध्ये आम्ही 1 नंबर लढलो. अच्छा. तेड्याला 1 नंबर उचललो, तेड्याला पिपळला 1 नंबर उचललो हा. आणि लबांड्याला 1 नंबर उचललो. आणि अंजनाला गेलो. नाही गेल्या. चिचगडला चिचगडला आम्ही 4 नंबरला होतो. 4 नंबरला होता. असं आहे मालक. मग बैल पोचणं इझी आहे, सोपं आहे की कठीण आहे? नाही, बैल बसणं फार सोपं आहे. सोपं नाही, कठीण आहे. बैलाला खुल्या लागते, पाणी लागते, दवा लागते. बैलाला काय चारते मग? आम्ही दार वगैरे, गहू वगैरे, आटा वगैरे आणि दवा वगैरे, कॅल्शियम वगैरे. आमच्या बरोबर 10 लोक आहेत. 10 लोक या ठिकाणी आलेली आहे. काय नाव सर आपलं? नाही रमेश क्षेत्राम पटले. पटलेजी, बड़ भाऊ बोलो. तो कब पासून तुम्हाला शौक आहे? अजी शौक तर अब 2 सालच भयो. 2 साल भाऊ. गए साल पासून जाई दिसी पटमा. तो कोणकोणता पटमा गया होता? पट तर बहुत भाई गया 30-35. पैसा निकला का? पैसा नहीं निकला जी, अब शौक है फक्त, पैसा नहीं निकला. तो चिचगढ़ में कोणता नंबर आहे? चिचगढ़ में 4 नंबरला बैल खट्टे. खजरी. अच्छा. हा, सांगा नाव. कविता राऊत, मुक्काम खजरीला. बैल आहेत का नाही? नाही आहेत. मुळात हे चालू जाते ना सकाळी. काय नाव बेटा? सोनाली बसलाटे. हा, कोणाला गाणं येते का रोवण्याचा? काय? हा, हे आजीबाई आहे. इकडे आजीबाई. गायकवाड. तुमचं नाव? मेना गाय. तुमचं नाव? सुनीता विलास गायकवाड. तुमचं नाव? हिरवंता जिंगरी. किती वर्ष झाले पट पावले? 2-4 वर्ष. 2 वर्ष झाले. तो कोणती आहे जोडी आवडीची? जोडी कोणती आहे? सगळे आता नाही बाबा मी नाव. त्यांच्या इथं पाहुणे, खजरी गावामध्ये पाहुणे आलेले आहेत. त्या ठिकाणी आले पण नाही, त्यांचा परिचय घेऊया. काय नाव तुमचं? चंद्रकला भैया लालू दापुरे. तुमचं नाव? संगीता यादवराव वाघमारे. गाव? तुमचं नाव? रसिका सुनील लटे खजरी. खजरी. तुमचं? संगीता दिनेश कोजबे खजरी. कोणी आले घरी? पाहुणे आले का नाही? 2 आले. मग पाहुणचार नाही झाला ना पाहुणचार? झाला. कुठले आले पाहुणे? खजरी नंबर. काय नाव? कुठं? खजरी ठिकाणी खजरी गावातील जे आहेत पट समितीचे सदस्य और मंचावर हे सेकंद काटा सेवक बापू राऊत मोका. काय म्हणजे किती महिन्यापासून तयारी केल्या होत्या तुम्ही? 3 महिन्यापासून. पैशाचा प्रबंध 6 लाख रुपयाचा अंदाज आहे. आणि ह्या 3 दिवसामध्ये ते संपवायला शुभेच्छा का द्याल आता? आपल्या बैलाची जोपासन करून येणाऱ्या पुढच्या वर्षी असेच आमच्या पटाचा कार्यक्रम होत राहू एवढं मी शुभेच्छा देतो. असे आहेत आपले बालक भाऊ राऊत यांनी काम नाव सर. नमस्कार. हा,
पटाच्या पट दरवर्षी व्हायला पाहिजे का? दरवर्षी पण व्हायला पाहिजे. आमची देणगी 5,000 रुपये देणगी देतो आम्ही 2001 पर्यंत देणगी देतो. आमचा पट पुढच्या 2000 होईल, याच्यापेक्षा जोरदार होईल. जोरदार होईल. म्हणजे 2000 जोडे आले आहेत, 2000 जोडे आले आहेत. लोकांचा प्रतिसाद चांगला असल्यामुळे पुन्हा पण जोरदार होईल. तुमच्या पटाचा इतिहास काय? खजरीच्या पट्ट्याचा इतिहास म्हणजे अनेक वंश परंपरापासून या ठिकाणी पट भरवण्यात येत आहे. नवीन तलावात भरवण्यात येते. त्यामुळे ह्या पटामध्ये अतिशय खूप मोठ्या प्रमाणात त्या दानीपेक्षा ही दान लांब आहे. 1200 फीटची ही दान आहे. आणि तुम्हाला पटांचा सवक हा बऱ्याच वर्षापासून आहे, तरी याच्यावर काय सविस्तर तुम्ही सांगता हे आता आमच्या मीडियाला सांगा. जवळजवळ वयाच्या 24 वर्षापासून माझे मोठे भाऊ होते काशीरामजी चव्हाण, त्यांच्याजवळ बैल होता हुल्या म्हणून. हेतरामजी पाटील चव्हाण यांच्याजवळ बंड्या बैल होता. तेव्हापासून आम्हाला पटाचा शौक लागला. म्हणजे आज जवळजवळ 50 वर्ष झाले. त्याच्यानंतर शौक लागला, मध्यंतरी पट बंद झाले आणि बंड्या. त्याच्यानंतर मग शौक लागला, बंद झाल्यानंतर मग अजून पुन्हा जगत साहेबांच्या कृपेमुळे त्याच्यामुळे मग आम्ही बैल घेतला नवीन नंबर मध्ये बैल घेतला. त्याच्यानंतर बालाघाट कुर्जळ मध्ये पट होता, 3 ट्रॅक्टर आणि 25 गाड्या. तेथे सुद्धा मी 10 नंबर मध्ये होतो, 3 नंबर. आपण आणि आता नुकताच आपला परिचय मी बोतली वीरेंद्र बाबूराव चव्हाण. त्या गावामध्ये पट आहे. हो. रात्री जेवणाचा कोणता कार्यक्रम होता? जेवणाचा कोणताही कार्यक्रम नव्हता. आता शुभेच्छा का द्याल? पुढच्या वर्षी पट भरायला पाहिजे का नाही? पुढच्या वर्षी पुन्हा याच्यापेक्षा मोठं पट भरू हेच आमची अपेक्षा आहे. आणि पट चांगला भरला, गोड्या आल्या, अभिनंदन, आनंद. पटप्रेमी आहेत घोडशिंगीचे. काय नाव आपलं? केवळराम मस्के. मस्केजी बैलजोडी आहे. हो. तर मला सांगा, आता एवढं तुम्ही पट बघितलं, 1 नंबरची जोडी कोणती चांगली वाटते आता? आता 1 नंबरची जोडी खेळणार सर. नाही, याच्यानंतर पहिलं दारासिंगचा नाव होता, हो. तसा कोणत्या जोडीला तुम्ही नाव द्याल? तसं आता काय जगद्गुरुजीच्या गोडी आहेत. त्याच्यानंतर आपल्या समजा आपला गॅसंड्याची जोडी आहे. त्याच्यानंतर एक कितली आहे. हो, असं आहे ना. आता एक झडपी म्हणा, झडपी. असं हे पटाचं लाईव्ह आम्ही दाखवणार आहोत. अवश्य आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हॉट्सअपवर शेअर करा व आमच्या चॅनलला असंच आपलं सहकार्य लाभेल अशी विनंती करतो मी, धनंजय चव्हाण. जय हिंद, जय भारत.